आज दिवसभरचा प्रकार बघून उषा काकूंचं जरा डोकंच दुखलं होतं. उषा काकू रागाने म्हणाला, "अगं सुनबाई, तुला डोकं आहे की नाही? तू जरा सांभाळून काम करू शकत नाहीस का? तुला माहीत आहे ना, की हा आपला डिनर सेट किती महागडा होता ते. तू म्हणजे याला तोडून टाकलंस. अशा प्रकारचे डिनर सेट तुझ्या बापाच्या घरी कधी बघितले होतेस का? इथे कोणत्याही गोष्टी मोफत आलेल्या नाहीत. सर्व काही मी माझ्या पैशाने खरेदी केले आहेत. तसंही तुझ्या वडिलांनी हुंड्यामध्ये काहीही दिलं नाही. तुझ्या कुटुंबातील लोकांना आमच्या सर्व इच्छा आकांक्षावर पाणी टाकलंय. जर आम्हाला आधीच कळालं असतं की तुझ्या माहेरची लोकं इतकी गरीब आहे, तर आम्ही तुझं लग्न मयूरसोबत केलंच नसतं. खरं तर या सर्व गोष्टी इतक्या छोट्या होत्या. पण राधाच्या सासूने तिला जरा जास्तच ऐकवलं होतं. राधाच्या हातून डिनर सेटमधील एक डिश खाली पडली होती. त्यामुळे तिच्या सासूच्या मुखातून असे शब्द बाहेर पडत होते. हे कडवट शब्द ऐकून राधाचं हृदय तुटून गेलं. लग्न होऊन 1 आठवडासुद्धा झाला नव्हता. सासरी इतक्या लवकर टोमणे ऐकायला मिळतील या गोष्टीबद्दल राधाने कधी विचारही केला नव्हता. तितक्यात आतल्या खोलीतून तिची छोटी नणंद रत्ना आली आणि या सर्व गोष्टी ऐकून म्हणाली, "आई, आता हे बघ, हे नातं आपल्याशी जुळलं आहे. त्यामुळे आपण हे नातं झिडकारू शकत नाही. पण दुसऱ्या भावाचं लग्न, प्रसाद दादाचं लग्न अगदी मोठ्या घरातील कुटुंबातील मुलीशी करूया. म्हणजे ती दिसायलाही खूप सुंदर असेल आणि हुंडाही गडगच्च आणेल. तिने जास्त हुंडासुद्धा आणला पाहिजे. म्हणजेच आमचं डोकं कसं गर्वाने उंच होईल. मग यामध्ये प्रसाद कसा मागं राहू शकेल?" तो म्हणाला, "आई, तू काळजी करू नकोस. मी मयूरदादासारखी इतकी साधानी गरीब घरातली मुलगी करणार नाही. मी लग्न करेल ते अगदी श्रीमंत मुलीशीच. आणि हो, ती दिसायला सुद्धा राधा वहिनींपेक्षा कित्येक पटीने सुंदर असेल." राधा मयूरकडे पाहू लागली. मयूर अगदी गप्प होता. घरातल्यांचे असे बोलणे ऐकून राधाचे अश्रू गालावर पडत होते. पण कोणीही तिचे अश्रू पुसायला आलं नाही. तसंही अशा कडवट बोलणाऱ्या माणसांकडून तिला काय अपेक्षा असणार होती? आज राधाचा संपूर्ण दिवस शांततेत गेला. रात्री जेव्हा मयूर खोलीमध्ये आला आणि जेव्हा त्याने राधाला उदास असलेलं पाहिलं, तेव्हा तो म्हणाला, "कुटुंबातील लोकांच्या गोष्टी जास्त मनावर घेत जाऊ नकोस. ही लोकं खूप लालची आहे. पण मी असा व्यक्ती नाही. मी तुझ्यासोबत आयुष्यभराची गाठ बांधली आहे. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव." तेव्हा राधाने फक्त होकारार्थी मान हलवली. नवऱ्याचा समजूतदारपणा पाहून ती खूप खुश होती. त्यानंतर तिची सासू, नणंद आणि दीर दररोज तिला टोमणे मारायचे. कधी तिचा दीर प्रसाद, तर कधी तिची नणंद रत्ना, तर कधी तिची सासू. तिला काही ना काही म्हणायचे. त्यामुळे राधा दिवसभर उदास राहू लागली. तिला फक्त एकाच गोष्टीचा आनंद होता की ज्या व्यक्तीसोबत तिचं लग्न झालं होतं, तो व्यक्ती खूप चांगला स्वभावाचा आहे. मयूर हा शांत स्वभावाचा व्यक्ती होता. त्यामुळे घरात कसल्याही प्रकारचं भांडण होऊ नये म्हणून तो नेहमी स्वतः शांत असायचा आणि राधालाही शांत राहण्यास सांगायचा. असेच अनेक दिवस आणि महिने आणि आता वर्ष उलटलं. आपण आज घरातल्यांनी हद्दच पार केली. घरातील काही सोन्याची वस्तू हरवल्यामुळे त्यांनी राधाला विचारपूस करण्यास सुरुवात केली आणि तिला टोमणे मारत ऐकवू लागले की घरातील सोनं तूच चोरलं आहेस. घरातल्यांनी शेवटी तिच्यावर आळ घेतला. यावर मयूरसुद्धा भडकला आणि स्वतःच्या बायकोवर खोटा आरोप केल्यामुळे घरातल्यांच्या विरोधात जाऊन म्हणाला की आजपर्यंत मी तुम्हाला काही बोललो नाही, कारण मला घरातील शांतता भंग करायची नव्हती. पण तुम्ही सर्वजण माझ्या बायकोवर इतका मोठा आरोप कसं काय लावू शकतात? बिचारी माझी बायको दररोज तुमचं सर्व बोलणं गप्प ऐकून घेते. ती एक शब्दही बोलत नाही. कदाचित याच कारणामुळे तुम्ही आज तुमची इतकी हिंमत वाढली आहे." नंतर तो राधाकडे पाहत म्हणाला,
चल राधा, आपण इथे एक क्षणही थांबणार नाही, असं म्हणून मयूरने स्वतःचं व राधाचं साहित्य भरण्यास सुरुवात केली. ते दोघेही घर सोडून गेले आणि एका भाड्याच्या घरात राहू लागले. काही दिवसांनी प्रसादच्या लग्नाचं आमंत्रणपत्र त्यांच्या घरात आलं. पण घरातल्या इतर कोणत्याही सदस्यांनी मयूरला फोन केला नाही. तेव्हा राधा मयूरला म्हणाली, जे काही झालं ते आपण विसरून जाऊ. जर आपणच प्रसादच्या लग्नाला जाणार नाही तर चांगलं वाटणार नाही, कारण शेवटी तुम्ही त्याचा मोठा भाऊ आहात. त्यावर मयूर म्हणाला, ही गोष्ट घरातल्यांना, मोठ्या लोकांना सुद्धा समजली पाहिजे होती की मी त्या घरातला मोठा मुलगा आहे. त्यांना काय वाटलं की फक्त लग्नाचं आमंत्रण दिलं तर मी लगेच लग्नाला येईल. आता मी इतका परका झालोय का की मला एक फोनही करायला कोणाला जमलं नाही. मयूरने तिथे जाण्यास नकार दिला. ते दोघेही लग्नाला गेले नाहीत. 2 महिन्यांनी राधाच्या मोबाईलवर तिच्या सासूचा फोन आला. तेव्हा त्या म्हणू लागल्या, जे काही झालं ते विसरून जा आणि आपल्या घरी परत ये. आपली सासू अचानक असं बोलते आणि इतकं प्रेम दाखवते आहे, ही गोष्ट राधाला जरा समजली नाही. तेव्हा तिने ही गोष्ट मयूरला सांगितली. तेव्हा मयूरसुद्धा आईच्या गोष्टीवर हैराण झाला आणि शेवटी राधाने समजावल्यावर घरी जाण्यास तयार झाला. राधा घरी आली आणि पहिल्यांदाच तिने तिचे जाऊ हेतल हिला भेटली. ती विचार करू लागली, घरातल्यांना आणि तिच्या दीराला जशी हवी होती तशीच मुलगी मिळाली आहे. हेतल दिसायला खूप सुंदर होती आणि तसंच तिने घरातही भरपूर हुंडा आणला होता. 2 दिवसातच राधाला कळालं की हेतल घरात कोणाचंच ऐकत नाही, उलट स्वतःचंच हुकूम गाजवत असते. ती घरातील एकही काम करत नाही आणि सर्वांना मनाला जसं वाटेल तसं बोलत असते. राधा परत येताच संपूर्ण स्वयंपाकघर सांभाळू लागली. घरातले सर्वजण खूप खुश होते. राधा परत कधी येईल जणू याची सर्वजण वाट पाहत होते. राधा गरीब होती पण मूर्ख नव्हती. आजही घरच्यांनी तिची आठवण फक्त गरजेपुरतीच ठेवली होती. त्यांनी त्यांना हवी तशी सून आणली होती, पण हीच नवीन सून सगळ्यांना स्वतःच्या बोटावर नाचवत होती. राधाला शेजारच्या लोकांकडून असं कळालं की घरातल्यांनी हेतलची सुंदरता आणि हुंड्याची खूप तारीफ करून ठेवली होती आणि राधाचं मात्र कुणीच नाव घेऊ इच्छित नव्हतं. पण आज परत स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी सर्वजण राधाचे गोड गोड गोडवे गात होते. मयूरला सुद्धा सर्व गोष्टी कळाल्या होत्या. मयूर राधाला म्हणाला, तुला या सर्व गोष्टी माहीत असताना तू अज्ञानी का होत आहेस? त्यावर राधा म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यावर मयूर तिला म्हणाला, घरातील सर्व लोक आपल्याला स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी बोलवून घेतलं आहे. यांची दुसरी सून हेतल स्वयंपाकघरात काहीच मदत करत नाही. तसंच ती कोणाशी व्यवस्थितही बोलत नाही. त्यामुळे घरातल्यांना तुझी आठवण आली. त्यावर राधा म्हणाली, मयूर, मलाही सर्व कळतं, पण अशा परिस्थितीत आपण आईबाबांना असंच एकटं सोडलं तरी ती लोक कुठे जातील? शेवटी आपण सुद्धा या घरातील मोठा मुलगा आणि सून आहे. यावर मयूर भावूक झाला आणि म्हणाला, तुझ्यासारखी पत्नी मिळाल्यामुळे मी खरंच धन्य झालो आहे. जिला सर्व माहीत आहे की माझ्या घरातले लोक किती स्वार्थी आणि लालची आहे, तरीसुद्धा त्यांच्याबद्दल तू इतका विचार करतेस. ज्या घरात तुला कधीच सन्मान मिळाला नाही, त्या लोकांसाठी आज तू इतकं काही करत आहेस. त्यामुळे माझं तुझ्याबद्दल प्रेम आणि आदर अजून वाढला आहे. कदाचित तुझ्या या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. त्यावर राधा म्हणाली, तुम्ही अशा गोष्टी कशा करत आहात? आपली ही गाठ इतकी मजबूत आहे की याला कोणीच तोडू शकत नाही. मात्र आपल्याला प्रत्येक कठीण प्रसंगाला एकत्रितपणे सामोरं जायचं आहे. तितक्यात अचानक प्रसाद आणि हेतलच्या खोलीतून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येतो. सर्वजण खोलीच्या दिशेने जाऊ लागतात. तितक्यात सर्वांनी पाहिलं की हेतल तिचं सर्व सामान बांधून घराबाहेर जात होती.
त्यावर उषा काकू म्हणाल्या, "सूनबाई, काय झालं आहे तुला? तू तुझी बॅग अशी का भरत आहेस?" त्यावर हेतल म्हणाली, "मला इथं तुमच्या मुलासोबत राहायचं नाही. मी हे लग्न या बंधनातून मुक्त होणार आहेस. माझ्या नवीन नात्यातून मुक्त होणार आहेस. आणि हो, माझ्या आईवडिलांनी मला हुंड्यामध्ये ज्या गोष्टी दिल्या होत्या त्या सर्व मला परत करा. माझे बाबा लवकरच येतील व दिलेल्या सर्व वस्तू परत घेऊन जातील. माझ्या लग्नाच्या वेळेस आणलेले एकूण एक गोष्ट तुम्ही परत करा." प्रसाद आता हेतलच्या पाया पडू लागला. उषा काकूही रडू लागल्या आणि तिची नणंदसुद्धा म्हणाली, "वहिनी, तुम्ही थांबा. तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल. पण तुम्ही अशा प्रकारे घर सोडून जाऊ नका." उषा काकू म्हणू लागल्या, "अगं सूनबाई, तू अशा प्रकारे निघून गेलीस तर आमची बदनामी होईल. नेमकं असं काय झालं आहे? आम्ही तुला तक्रारीची एकही संधी दिली नाही. मग तू अशा प्रकारे घर सोडून का जात आहेस?" तेव्हा हेतल म्हणाली, "मी एकाच अटीवर या घरात थांबण्यास तयार आहे आणि ती अट म्हणजे तुमचा मुलगा आणि मी वेगळ्या घरात राहील. मला अशा एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये राहायची सवय नाही. माझ्या आईवडिलांकडे इतके पैसे आहे की मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये 10-12 नोकर ठेवू शकते. तर मग मी इथे तुम्हा सर्वांसोबत का राहू?" हेतलचे हे शब्द ऐकून घरातील सर्व लोक एकमेकांकडे पाहू लागले. जो प्रसाद काही वेळापूर्वी स्वतःच्या खोलीत भांडण करत होता, आता तो सुद्धा हेतलच्या गोष्टीवर तयार झाला आणि म्हणाला, "हेतल, मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी तुझ्याकरता हे घर सोडायला तयार आहे. आपण दोघेही एकत्र या घरातून निघून जाऊ." उषा काकू स्वतःच्या कपाळावर हात मारत त्याच ठिकाणी बसून गेल्या. त्यांनी दुःखाने भरलेल्या नजरेने राधाकडे पाहिलं. राधा आज सुद्धा तशीच गुपचूप उभी होती, ज्या प्रकारे ती आधी उभी असायची. उषा काकू राधाकडे गेल्या आणि म्हणाल्या, "मुली, मला माफ कर. हिऱ्याला मी दगड समजले आणि दगडाला मी हिरा समजले. पण मला आज कळालं की तूच आमच्या घराचा सर्वात मौल्यवान हिरा आहे." आणि हेतल स्वतःच्या लग्नात दिलेल्या सर्व गोष्टी घेऊन प्रसादला सोबत घेऊन कायमचे हे घर सोडून निघून गेली. उषा काकूंनी सुद्धा त्या दोघांना जाण्यास थांबवलं नाही आणि त्यांना परत कधीच बोलवलं नाही. आता त्यांना खरा दगड आणि खरा हिरा यातील फरक समजला होता. त्या म्हणू लागल्या की ज्याप्रमाणे हिरा हा लांबून चमकताना दिसतो, त्याचप्रमाणे हेतलसुद्धा मला चमकणारी व्यक्ती वाटत होती आणि राधा ही दगडासारखी वाटत होती, जिला त्यांनी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं होतं आणि तिची किंमत कधीच केली नव्हती. पण आता त्यांना खरी सत्यता कळाली होती. त्यामुळे त्या म्हणू लागल्या, "राधा, मी तुला किती त्रास दिला होता, त्यावर तू मला कधीच उलट उत्तर दिलं नाही. कारण अशा प्रकारची उलट उत्तर देणं हे तुझ्या संस्कारात बसत नव्हतं." आता जेव्हा कधी आठवण आली, तेव्हा उषा काकू प्रसादला फोन करायचा, तेव्हा तो सुद्धा फोनवर जास्त आईशी बोलत नसायचा. कारण त्याला भीती होती की हेतलला हे कळालं तर, जर तिला हे कळालं आणि ती आपल्याला सोडून गेली तर, अशी त्याला भीती वाटत असायची. पण दुसऱ्या बाजूला राधा होती, जी मयूरला त्याच्या कुटुंबासोबत राहण्याचा सल्ला द्यायची. उषा काकू आता राधाचं सर्व ऐकतात आणि तसेच ते तिच्यावर खूप प्रेमही करतात. दुसरी सून आल्यावर सासूचे डोळे उघडले. मित्रांनो, पैसा आणि सुंदरता हे आपल्या जीवनाला पुरत नाही. खरं प्रेम आणि आपलेपणा याच गोष्टी आपल्या जीवनात मौल्यवान असतात. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गोष्ट आवडली असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब, शेअर नक्की करा. परत भेटू नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद.